नमस्कार. अविनाश पानसरे व्याख्यान आले. मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे मी सर्वात आधी मनापासून आभार मानतो. मला माहिती नाही माझं नाव तुम्ही कसं सुचवलं, मी काय कसा. गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही ज्यांना ऐकायला आलेले आहात आणि येत्या 2-3 दिवस येणार आहात त्यांच्यासारखं काही फेमस वक्ता नाही, त्याच्यामुळे माझं नाव कोणी सुचवलं मला खरंच माहिती नव्हतं. ज्यांनी सुचवलं असेल त्यांचेही मनापासून आभार. माझा काही रवी पानसरेशी कधी संपर्क आलेला नाही. अण्णांशी आला, कारण मी रिपोर्टिंग करत होतो मुंबईमध्ये, नंतर दिल्लीला गेलो. रिपोर्टिंगच्या मुळे अनेकांशी आणि त्यातही मी आयबीएल लोकमतला होतो, त्याच्यामुळे त्या काळामध्ये चळवळी कव्हर करणं हा काही गुन्हा नव्हता. उलट चळवळी कव्हर करणं हे कर्तव्य होतं. अशा काळामध्ये आमच्या सुदैवाने आम्ही पत्रकारिता सुरू केली, त्यामुळे चळवळी करणाऱ्या अनेकांशी संपर्क आला आणि त्याच्यामुळे आम्हाला कोल्हापूर म्हटलं की आमच्या मनामध्ये कधीही तांबडा पांढरा हे आत्ता अलीकडे यायला लागला. खरं सांग, आमच्यासाठी कोल्हापूर म्हणजे एम बी पाटील आणि नाव असंच आमच्यासाठी कोल्हापूर होतं. आणि कोल्हापूर हे नेहमी चळवळीचं काम करणाऱ्यांचं काहीत ना काहीतरी होत असणारं शहर आहे. अशा शहरात येऊन बोलायची संधी मिळते ही आनंदाची गोष्ट आहे स्वतःसाठी. माझं तेव्हाही असं मत होतं आणि आजही आहे आणि भविष्यातही राहील की कॉम्रेड पानसरेंचा खून हा या देशामध्ये, या राज्यामध्ये विद्वेषाचं राजकारण पुढे रेटण्यासाठीच झालेलं आहे. कोणी केला, कुठल्या संस्थेने केला, कुठल्या संघटनेने केला, कुठल्या व्यक्तीने केला, हा त्यातला कायद्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. पण त्याचं राजकारण जे आहे ती इथली परिवर्तनवादी, इथली माणूस केंद्री, इथली विचारवादी व्यवस्था दाबून टाकायचा, इथला आवाज चिरडून टाकायचा प्रयत्न अण्णांच्या खुनामध्ये, दाभोळकरांच्या, गौरी लंकेशच्या, कलबुर्गींच्या खुनामध्ये आणि इतकंच नाही तर अफलाकपासून पैलू खानच्या सगळ्यांच्या खुनामध्ये हाच प्रयत्न झालेला आहे की इथल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबायचा आणि त्याला सतत भीतीच्या वातावरणाखाली ठेवायचं. आज मला विषय सुद्धा हा आहे की प्रसार माध्यम आणि धार्मिक विद्वेषाचं राजकारण. ज्यांची नावं आता मी घेतली त्यांच्या सगळ्यांच्या गुन्ह्यांसाठी काही प्रसार माध्यम थेट जबाबदार नाही. पण महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर सरदार पटेलांनी कोळवलकरांना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये तुमच्या संघटनेने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केलेल्या वातावरणाचा परिणाम म्हणजे महात्मा गांधींचा खून अशी भूमिका घेतली असं लिहिलेलं आहे. ते पत्र उपलब्ध आहे. एक वातावरण तयार करायचं ज्या वातावरणामध्ये आपण रोज ज्याच्या सोबत असतो त्याच्याही बद्दल अविश्वास आणि घृणा निर्माण झाली पाहिजे आणि त्या वातावरणातून आपलं राजकारण साधत राहायचं. हे या सगळ्या षडयंत्राचा कोर भाग आहे, गाभा आहे. आणि हा कोर भाग जोपर्यंत आपण त्याला थेटपणे गिळत नाही तोपर्यंत हा माहोल आपल्याला समजणार नाही, हा कट समजणार नाही, स्ट्रॅटेजी समजणार नाही. महाराष्ट्रात अनेक व्याख्यान मला होत असतात. मागच्या 8-10 वर्षात हा विषय अनेक ठिकाणी बोलला गेलेला आहे. माझा एक मित्र आहे, सायकोलॉजिस्ट आहे. कम्युनिस्ट चळवळीतूनच आलेला आहे. त्याच्या वडिलांच्या नावाने सुद्धा मुंबईमध्ये एक मोठी व्याख्यान मला होत. मी एका ठिकाणी असंच भाषण करायला गेलो होतो. मला तो म्हणाला, तू भाषण करायला जातोस
मी तुला थोडीशी माहिती देतो. काय रे? तर मला भाषण हा आता डेड प्रकार होऊ लागलेला आहे. म्हटलं कसं? तू म्हणाला की भाषण ज्या वेळेला मला ज्या काळात सुरू झाल्या त्या काळामध्ये माहितीचा आणि बोलण्याचा जो धबधबा आहे सर्वसामान्यांच्या माणसावर तो आजच्या सारखा येत नव्हता. त्याच्यामुळे लोक ऐकत होते, रिसिव्ह करत होते. आता लोकांना रिसिव्ह करता करता कम्युनिकेट करायचं. देश भाषण ही मेरा राशन है वर चाललेला आहे भाषा देश. आपल्याला भाषणाच्या पुढे गेलं पाहिजे. तो म्हणाला भाषण नाही, त्याच्या पुढचा काळ इंटरॅक्शनचा आहे, संभाषणाचा. सो त्याच्यामुळे आपण सगळे मिळून बोलू ते अधिक चांगलं आहे. इथे तुम्ही जमलेले जे सगळे मंडळी आहेत त्यांच्या राजकीय विचारांच्या, सामाजिक विचारांच्या भूमिकांमध्ये काही संदिग्धता नाही. 19-20 फरक असेल तुमच्याकडे माझ्या, पण मोठे मोठे तौर ज्याला म्हणतात आपलं एक मतच आहे. आपण समविचारीच आहात. समविचारी लोकांनी मी तुमच्याशी येऊन बोलायचं हे अधिक चांगलं की मी तुम्हाला येऊन काहीतरी सांगायचं हे अधिक चांगलं. तुम्ही तुमच्याशी बोलणं अधिक चांगलं. आपण प्रसार माध्यमांचं जे कॉम्प्लिकेटेड राजकारण आहे ते एकरेषीय नाहीये. कोणतरी सांगते म्हणून होतंय अशा पद्धतीचं नाहीये. तर गुंते ते समजून घेण्यासाठी एकमेकांशी बोलू जे अधिक चांगलं. चालेल ना? तो इथे जमलेले दोन्ही 3 व्यक्ती, 2 महिला आणि 1 पुरुष. 2 महिलांमध्ये 1 महिला ज्या आता नोकरी करतात आणि 1 महिला ज्या नोकरी करत नाही. ते गृहिणी असू शकते, व्यावसायिक असू शकते, कोणी असू शकते. अशा 2 कोणीतरी उभे राहतात फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी. कोणी उभे राहा, फक्त पटपट उभे राहा. तू उभी राहा, तूच रेशमी ताई तुम्ही उभ्या राहता. साडी नेसल्या ताई, हिरव्या साडी त्या तुमच्या मागच्या, तुम्ही ज्या मागे बघताय हा तुम्ही उभ्या. मला माहिती आहे तुमची बॅकग्राऊंड काय आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला ओळखत नाही, मी हिला आता अर्ध्या मिनिटापूर्वी ओळखतो, पण मला याची बॅकग्राऊंड माहिती नाही, बरोबर आहे ना. आता मला माहिती नसेल एक पुरुष चेहरा मी इथे बघतो. दादा तुम्ही उभे राहा, तुम्ही हा उभे राहा. ओके. आता काही तुम्ही सांगा की आता देशात काय चालू आहे. पटपट लगेच जे मनात येईल सांगा. देशात काय चालू आहे? आंदोलन. कुठलं? नाही कोणी सांगू नका प्लीज. एक प्रॉम्प्टिंग करायला ह्या परीक्षा नाही आहेत, त्यांना मार्क्स नाही मिळणार. पटकन सांग. पटपट पटपट. लोकशाही म्हणजे लोकशाही घातक ठरते याच्या विरोधात आंदोलन. ओके काका तुम्ही सांगा. वातावरण आहे. हा भीतीचं वातावरण. हा लोकशाही आपण हुकुमशाहीचा जास्त लोकांना. थँक्यू ताई. तुम्ही बसा बसा. हा धनुष्यबाण कोणाचा, मशाल कोणाची, आला फलाना नाही. बरोबर आहे. थँक्यू बसा. पटकन आणखी 2 जण कोणतरी उभे राहा. त्या ज्या मागे ताई आहेत पिंक कलरचा ना उभे राहा. पटपट. हा सांगा. ओके थँक्यू बसा. दादा तुम्ही उभे राहा. तुम्ही सांगा. मोदींचं नेतृत्व कसं परिपक्व व्हायला हे. थँक्यू दादा. बसा साहेब तुम्ही सांगा काय चालू आहे देशात काय चालू आहे. अस्वस्थता मारलेली आहे. कशामुळे? एकूण राजकारण ज्या दिशेनं चाललंय. थँक्यू सर बसा. ओके आपण एक प्रयोग केला. तुमच्या कोणाच्या तो लक्षात आला तो प्रयोग आपण काय केला? नाही मी तुम्हाला सांगतो काय प्रयोग केला. इथे लिहिलेलं बेरोजगारी सुरू आहे. आपल्यापैकी 6 जणांपैकी एकाला तरी वाटलं बेरोजगारी आहे असं म्हणावं? वाटलं का?
खाजगीकरण लिहिलेलं आहे, वाटलं नाही वाटलं? महागाई, आता ह्या काकी, ही मुलगी, ती ताई, असं धरून चालतो ना. महागाईचे जास्त झळी महिलांना बसते असं आपण धरून चालतो, गृहीतच आहे. कशाच्या आधारावर मला माहिती नाही, पण ठीक आहे, गृहीत. ह्या ताईंनाही नाही वाटलं महागाई सुरू आहे? का नाही वाटलं? आपण हे मान्य करतोय ना की आपण इथे बसलेले सगळेजण साधारणपणे एकाच पद्धतीने विचार करणारी समविचारी माणसं आहोत आणि जे काय सुरू आहे त्याच्याबद्दल आपला विरोधच आहे, समर्थन नाही हे आपण मान्य करतो ना. एखादा कोणी समर्थनवाला आहे का? असेल तर डेमोक्रेसी मांडणारी, लोकशाही मांडणारी माणसं उभे राहा, समर्थन आहे असं सांगा. तो इथे बसलेल्या माणसांमध्ये कुणालाही आपण जे काय सुरू आहे त्याचं समर्थन नाहीये आपलं, पण आपले साधारणपणे जे बोलण्याचे मुद्दे आहेत ते तेच आहेत जे माध्यम आपल्याला रोज आपल्या डोक्यावर घेऊन नदीत घालतात. आपणच म्हणतो टीव्ही वाले बेरोजगारी बद्दल काय बोलत नाही, टीव्ही वाले सोडा, आपण तरी कुठे बोलतो? आपणच म्हणतो ना महागाई बद्दल आजकाल पेपरमध्ये बातम्या येत नाही. 220 रुपये गोडे तेल झालं. एकालाही 6 जणांमध्ये प्रश्न नाही पडला 220 रुपये गोडे तेल झालं महागाईचा मुद्दा आहे. पडला हे का? हा आपला दोष नाही. इथे असलेल्या कुणीही असं वाटून कृपा करून घेऊ नका याने बाहेर सुचलं नाही, हा तुमचा दोष नाही, हा त्या सिस्टीमचा दोष. आणि ते सिस्टीम जे लोक कंट्रोल करतायत त्या कंट्रोल करणाऱ्यांचा दोष. ही सिस्टीम काय आहे? आपण ज्यावेळेला प्रसार माध्यम असं म्हणतो तर आपण खूप जनरलायझेशन करतो, सरसकटीकरण आहे प्रसार माध्यम. आणि मग प्रसार माध्यम म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पटकन काय येतं? टीव्ही चॅनल्स किंवा फेसबुक, ट्विटर. संपली आपली प्रसार माध्यम. ते साहिल तलवडी बसले हा माध्यमांमध्ये काम, मीडियामध्ये काम करतो. मीडियामध्ये तो पत्रकार नाही, तो मीडियम्स मध्ये काम करतो. त्या मीडियम्सच्या अल्गोरिदम मध्ये काम करतो. अल्गोरिदम म्हणजे काय मी बोलणार आहे की मीडियम्स कशी चालतात यामध्ये तो काम करतो. त्यामुळे तो मला माझं काय चुकत असेल तर लगेच उभा राहून सांगेल की आम्ही हे तुझं चुकलं. प्रसार माध्यम म्हणजे निव्वळ टीव्ही नाही. प्रसार माध्यम म्हणजे निव्वळ फेसबुक, ट्विटर नाही. आपल्या घरात जो पेपर येतो तोही प्रसार माध्यमांचाच एक भाग आहे हे आपण आजकाल विसरून गेलेलो आहोत. चर्चेच्या ओघामध्ये आपण जे युट्यूबवर रोज नवे व्हिडिओ बघतोय तोही एक माध्यमांचा, प्रसार माध्यमांचाच भाग आहे. आपण जे अनेक फिल्म्स बघतो त्याही प्रसार माध्यमांचाच भाग आहेत. आपण ज्या अनेक जाहिराती बघतो त्याही प्रसार माध्यमांचाच भाग आहेत. मला माहिती नाही इथे बसलेले किती लोक रोज मालिका बघतात किंवा कुठलीही मालिका बघतात. मी काही कोणाला विचारणार नाही. मी काही मालिका घरात असतो तो बघतो, म्हणजे ठरवून नाही. आज अमुक XYZ चॅनलवरची बघितली तर उद्या वेळ असला तर मी ABC चॅनलवरची बघतो. कुठलीही रॅन्डमली ज्या वेळेला असेल ती दिसेल, मराठी दिसली मराठी, हिंदी दिसली हिंदी, ती असेल. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की त्या माध्यमांमधून आपल्याला एंटरटेनमेंट होतो त्या मालिकांमधून. नाही, तिथेही प्रचारच होतो. सकल पातळीवरचा प्रचार आणि उघड उघड नंगा प्रचार असे फक्त आपण दोन ढोबळमानाने भाग करूया. सकल पातळीवरचा प्रचार हा मालिकांमधून होतोय, जाहिरातींमधून होतोय, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातींमधून होतोय, टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींमधून होतोय. आणि नंगा प्रचार हा थेट टीव्ही चॅनलचे अँकर येऊन जे आपल्या समोर बोलत आहेत त्यांच्याकडून होतोय किंवा थेट एखाद्या पेपरच्या अग्रलेखातून जे लिहिलं जाते त्याच्यातून होते. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी परफेक्ट तारीख सांगायची तर 21 सप्टेंबर 2022 ला सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका आली. ती याचिका
ह्या देशात टीव्ही माध्यमांमुळे जो धार्मिक तेढ वाढत चाललेली आहे त्यातला कसा तरी आळा घातला जावा याबद्दलची ती याचिका जस्टिस जोसेफ आणि जस्टिस रॉय या दोघांच्या खंडपीठाकडे गेली आणि मग त्यांनी काही टिप्पणी केली की सरकार काही हे शांतपणे बघत बसू शकत नाही, त्यामुळे सरकारने काहीतरी का केलं पाहिजे. टिप्पणी नंबर 1. टिप्पणी नंबर 2, हे जे पण अँकर नावाचा प्रकार असतो तो किती बोलतो, काय बोलतो याच्याबद्दल काही एक रेग्युलेशन असलं पाहिजे. दुसरी. तिसरी टिप्पणी की याबद्दल एक बोर्ड तयार झालं पाहिजे आणि हा जो काही कंटेंट आहे त्या कंटेंट बद्दल चर्चा झाली पाहिजे. अनेक टिप्पण्या साधारण गुगल केलं तरी तुम्हाला कळेल. त्याच्यावर सरकारच्या बाजूने उत्तर दिले गेले की नाही, तिथे एक प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे, एक ब्रॉडकास्टिंग असोसिएशन आहे, ते यांच्यावर नजर ठेवून असतात. जर तुम्हाला काही कंटेंट बद्दल आक्षेप असेल तर ते त्याच्याकडे तक्रार नोंदवू शकतात. मग तक्रार नोंदवल्यानंतर जर त्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला किंवा ब्रॉडकास्टिंग असोसिएशनला असं वाटलं की हा चुकीचा आहे तर मग त्यांना दंड ठोठावला जातो, शिक्षा सुनावली जाते, त्यांना चूक आहे असं सांगितलं जातं वगैरे वगैरे वगैरे. ज्या गोष्टी आपल्याला साधारणपणे माहिती नसतात अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या. गमतीचा भाग हा आहे की आपण 2022 मध्ये आहोत. तुम्हाला असं वाटतं सुप्रीम कोर्टाचा अनादर वगैरे करत नाही बरं, आजकाल त्यांचा पण पटकन अनादर झाल्यानंतर त्यांना दुःख वगैरे होतं. पण तुम्हाला असं वाटत नाही का की खूपच काळ लागला सुप्रीम कोर्टाने समजून घ्यायला की देशात टीव्ही चॅनल्समुळे धार्मिक तणाव वाढतोय, तेढ वाढते. तुम्हाला मी आपल्याला मागच्या किमान 5-6 वर्षापासून माहिती आहे ना, एवढा काळ लागला सुप्रीम कोर्टाला. सुमोटो नावाची गोष्ट संपली काय या देशातली कोर्टांमधली? म्हणजे आत्ताच का आलं आणि आत्ताच अशा पद्धतीने का सांगितलं गेलं? एकदा का हे आपण लक्षात घेतलं की विद्वेषाचं राजकारण नेमकं कसं चालतं ते आपल्याला कळेल. विद्वेषाचं राजकारण म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल सतत काही ना काहीतरी खोटं रिपोर्टिंग करत राहणं, खोटं सांगत राहणं. म्हणजे तुमच्या माझ्या मोबाईलवर दिवसातून एक तरी असा मेसेज येतो की या देशातली मुस्लिमांची संख्या आता इतकी वाढलेली आहे की 2050 या देशातले मुस्लिम हे बहुसंख्याक असतील. विद्वेषाचं राजकारण तो जे फॉरवर्ड करतो आपल्याला तो एक प्रसार माध्यमाचा भाग मॉडेल. हेच टीव्हीवर सांगितलं जातं, हेच युट्यूबवर सांगितलं जातं, हेच फेसबुकवर येतं, हेच अधूनमधून कधी कधी पेपरमध्ये पण येतं की नाही येत. त्याला साहिलच्या भाषेमध्ये 360 मीडिया स्ट्रॅटेजी असं म्हणतात. चारही बाजूनी मीडियाची स्ट्रॅटेजी. आणि ही स्ट्रॅटेजी काय तर माणूस म्हणून आपण जी जी माहिती घेतो, रिसीव्ह करतो, वाचतो, बघतो, पाहतो, मनन करतो, ऐकतो, रेडिओ असेल कुठेही असेल, त्या सगळ्या माहितीमध्ये हा कंटेंट नेऊन पोहोचवतो. ही 360 मीडिया स्ट्रॅटेजी. आपण म्हणजे सोकॉल्ड पुरोगामी आपले सगळे मंडळी आपण असं म्हणतो की त्यांनी ना त्यांची माणसं सगळीकडे बसवलीत बरं, म्हणजे टीव्हीत पण बसवलीत, रेडिओत पण बसवली. तिथे त्यांची माणसं बसलेली नाहीयेत ना, तिथूनही हा कंटेंट येतो आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतो. तो कसा? त्या कंटेंटला काय पाय फुटलेले नाहीयेत ना. रस्त्यावरचा भटका कुत्रा इकडून तिकडे चालत जातो तसा काय हा कंटेंट नाही. हा कंटेंट आपल्याकडे जाणीवपूर्वक आपल्या माथी मारला जातो. मला सांगा बरं, मागच्या 15 दिवसात ज्यांनी ज्यांनी पेपर्स वाचलेत, कुठल्या पेपरला शेवटची बातमी त्यांनी बघितली महागाईची किंवा अग्रलेख बघितला किंवा ह्या मुद्द्यावर टीका करणारी एखादा लेख बघितला? पण आपण प्रसार माध्यम म्हटलं की टीव्हीला दोषी धरतो. आपल्या लक्षात येत नाही आपण जे वाचतो तेही हेच वाचतो किंवा ह्या प्रकारच वाचतो. अगदी हे नसेल तर ती मशाल कोणाला की बाण कोणाला तर तलवार कोणाला हे वाचतो. सो बेसिकली आपण मुख्य मुद्द्यांपासून दूर जातो. यामध्ये मल्टिपल पद्धतीने संस्था काम करतात.
पहिलं म्हणजे आपण मुख्य टीव्ही माध्यमांपासून बघायला सुरुवात करू. अखलाक नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी गोमांस आहे अशा संशयावरून एक जमाव त्याच्या घरात घुसला आणि त्याची हत्या झाली. वर्ष 2015, जागा दादरी, उत्तर प्रदेश. ही एक घटना आहे. ह्या घटनेचं रिपोर्टिंग एक न्यूज चॅनल सोडलं तर सगळ्यांनी अखलाकच्या घरात असं मांस असूच कसं शकतं ह्या पद्धतीने केली. एक होतं ते म्हणजे एनडीटी, त्यांनी सोडून बाकी सगळ्यांनी अखलाकच्या घरात असं मांस असूच कसं शकतं अशा पद्धतीने केलं. कुणालाही असं वाटलं नाही की आपण खातर जमा करावी की खरंच होतं की नाही, मुळात असलं तर काय गुन्हा आहे. आता वाटलं नाही म्हणजे सुचलं नाही अशातला भाग नाही. हा अजेंडा, हा अजेंडाचा भाग होता की इथे रिपोर्टिंग हे असं झालं पाहिजे आणि त्याप्रमाणेच ते रिपोर्टिंग केलं गेलं. त्याचा परिणाम गाय ही माता आहे असं मानण्याचा अधिकार बहुसंख्य समाजाला आहे. त्या निवाद आपण मान्य करायला पाहिजे. पण जो हा बहुसंख्य समाज आहे जो गाय ही माता आहे मानतो, त्याच्या मनामध्ये लगेचच आधीपासूनच साचत आलेल्या विद्वेषाचा भडकाव झाला की अरे हे काय चालू आहे, हे बरं झालं आत्ता उघडकीला, विद्वेष वाढला. मग अशा घटना पाठोपाठ व्हायला लागल्या. कुठे पैलुकान झाला, कुठे आपल्या अहमदनगरमध्ये प्रकार झाला, नागपूरला झाला, नांदेडला झाला, अजमेरला झाला, रांचीला झाला, लखनौला झाला, नागपूरला झाला. त्याचं प्रत्येकाचं नाव मला माहिती आहे पण बोलण्यात वेळ घालूया नको म्हणून असे सगळीकडे हे प्रकार व्हायला लागले आणि आपले सगळ्यांचे व्हॉट्सअप भरून गेले, फेसबुकचं फीड भरून गेलं. इथे फक्त आपलं हेच दिसत होतं. आणि मग आपल्या मनामध्ये, आपण एक सर्वसामान्य माणूस त्या अर्थाने आपल्या मनामध्ये विशिष्ट समुदायाबद्दल म्हणजे ह्या ठिकाणी मुस्लिम समुदायाबद्दल द्वेष तयार झाला. हे काय चालू आहे, त्याला काय खरं माहिती होतं खोटं माहिती होतं हा भाग नाही. काळाच्या बाबत प्रत्येक ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन झालं आणि तिथे जे मेनस्ट्रीम मीडिया सांगत होती त्याच्याबरोबर विपरीत गोष्टी समोर आल्या, इन्क्लुडिंग दादरीचा अखलाक. तिथे रोमांस नव्हतं ही गोष्ट समोर आलेली. ऑफिशियल रिपोर्ट आहे, मी माझ्या माणसं काय सांगत नाही, जे तिथल्या स्थानिक पोलिसांनी कोर्टात सांगितलेलं. मुद्दा हा आहे की आपल्या समोर सतत दर 8व्या दिवसाला 10व्या दिवसाला अशा घटना आणल्या गेल्या. त्याला पहिला स्तर होता धर्माचा, दुसरा स्तर होता देशाचा, राष्ट्रवादाचा. जेएनयूचा ज्या वेळेला घटना झाली त्यावेळेला मी जेएनयू मध्ये होतो, मी बाजूलाच राहायचो जेएनयूची. कन्याकुमारीला ज्या वेळेला पत्नीला कोर्टात आणलं गेलं त्यावेळेला त्या 11 पत्रकारांना मारहाण झाली, त्याच्यात मला एकट्याला मारहाण झाली. माझी एक केस चालू होती. हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघत होतो की फॅब्रिकेटेड आहे, हे बघणारी गोष्ट आहे. ह्याबद्दल जे आंदोलन केलं जाते म्हणजे राजपथावरून जिथून परेड जाते ते विजय चौकामध्ये जिथे परेड थांबते आणि सुरुवात करते तिथून 26 जानेवारीला, तिथे असणारे आंदोलन हे अत्यंत नियोजित आहे. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो. पण त्यातून एक माहोल बनला. एखादं आंदोलन 24 तास टीव्हीवर दाखवलं गेलं की कसा माहोल बनतो याचं टेस्टिंग अण्णा आंदोलनाच्या काळात झालेलं आहे. इथे असणाऱ्या अनेकांना अण्णा आंदोलनाबद्दल प्रेम वगैरे असेल, मला ते अजिबात नाही, कारण ती लिटमस टेस्ट होते. इथला इतरांचं मत ठरवणारा म्हणजे साधारणपणे हायर मिडल क्लास हा जो ओपिनियन मेकर वर्ग आहे, सो कॉल्ड ओपिनियन मेकर वर्ग, हा वर्ग आपल्या इन्फ्लुएन्स मध्ये किती आहे, किती आपण सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, याचं टेस्टिंग अण्णा आंदोलनामध्ये झालं. आज ना उद्या ते सगळं समोर येईल, त्यावेळेला अधिक त्याबद्दल बोलू. आणि त्यानंतर मग वारंवार ह्या घटना झाल्या.
निर्भयाच्या मुद्द्यावरून झालेलं आंदोलन हे योग्यच होतं, पण त्या आंदोलन ज्या पद्धतीने पसरवलं गेलं ती सुद्धा स्ट्रॅटेजी होती, ती पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती. आणि आज ज्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाबद्दल आपण बोलतो त्याचा पाया तिथे रचलेला आहे. तिथे सुरुवात झाली मी आणि ते, आम्ही आणि ते हा फरक करायला. तोपर्यंत असं नव्हतं. म्हणजे असंख्य वेळेला एन डी पाटील सरांनी आंदोलन येऊन केलं असेल आझाद मैदानामध्ये, ज्याच्यामधल्या काही मुद्द्यांबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, पण आंदोलनांना किंवा एन डी पाटील करतात म्हणजे ते काहीतरी चुकीचं करतात किंवा ते पूर्णपणे बरोबर करतात अशी भूमिका नव्हती. आंदोलन करतात ते कव्हर केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे, ही भूमिका होती. त्यांचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, पण ह्यांचा मुद्दा पूर्ण चुकीचा किंवा ह्यांचा मुद्दा पूर्ण बरोबर अशी भूमिका कधी नव्हती. तोपर्यंत तो न्याय निवाडा नव्हता, निकालपत्र नव्हती आली पत्रकारांकडून. ती पहिल्यांदा अण्णा आंदोलनात आली. अनेकांना हे मान्य होणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या अनेकांच्या भूमिकांशी मी तुमच्या भूमिकांचा सन्मान ठेवून सांगतो की सुरुवात या सगळ्याची अण्णा आंदोलनामध्ये झाली, निर्भया आंदोलनामध्ये झाली आणि अखिलानंतर आपण हे रोजच बघायला लागलो. जेएनयू मध्ये बघितलं, पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना घडल्या, गुजरातमध्ये उन्हा झालं, रोहित वेमुला हैदराबाद. तुम्ही कधी इमॅजिन करू शकता की ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणाला ज्यांना आठवत नसेल तर मावळला गोळीबार झाला, सत्तेवर टीका झाली, त्या पोलीस ऑफिसर्सवर टीका झाली. जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्या घरावर टीका झाली होती का? तो पीडित आहे त्या ठिकाणी. पीडिताची बाजू योग्य अयोग्य वेगळा भाग आहे, परंतु त्या ठिकाणी पीडित आहे त्याचा आवाज उचलला पाहिजे, ही भूमिका होती प्रसार माध्यमांची. रोहित वेमुला पीडित होता. इथे रोहित वेमुलाबद्दल प्रश्न विचारले गेले, प्रश्न माध्यमांनी विचारले. नक्षलवादी होता असं मला एका अँकरने एकदा म्हटलं. नक्षलवादी असून काय झालं? त्याला काही छळ करायचा अधिकार दिलाय तुम्हाला? त्याला जाण्याचा अधिकार नाहीये. ही भूमिका माध्यमांनी घेतली की जे 2014च्या आधी सत्तेला विरोध करत होते ते सगळे हिरो होते. व्ही.के. सिंग सह, ज्या व्ही.के. सिंगांनी आपल्या 2 वेगवेगळ्या जन्मतारखा सांगितल्या, तेही हिरो होते 2014च्या आधी. ते सत्तेच्या विरोधात होते. 2014च्या नंतर सत्तेच्या जे विरोधात होते ते हिरो नाही, ते झिरो झाले, ते विलन झाले, ते दुश्मन झाले देशाचे, ते धोकादायक झाले प्राणी. तो कन्हैयाकुमार धोकादायक झाला, तो रोहित वेमुला धोकादायक झाला. इथे महाराष्ट्रामध्ये अनेक जण धोकादायक झाले. ते फेसबुक आणि ट्विटरवर लिहिलं जातं त्याला काय 24 तासाच्या परिवर्तनाची लाईफ व्हॅल्यू नसते असं लिहिणाऱ्या अनेक मुलांना नोटीस गेल्या, जवळपास 40-45 मुलांना नोटीसेस गेल्या. नोटीसेस गेल्या ठीक आहे, सत्तेचं काम केलं असं आपण धरून चालू, पण त्या ज्यांना नोटीस गेल्या त्यांच्या बाजूने माध्यमांनी बोलायच्या ऐवजी, ऍटलिस्ट त्यांची बाजू दाखवायच्या ऐवजी माध्यमांनी त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इथे धार्मिक विद्वेष नव्हता, इथे जे आम्हाला विरोध करतात त्या सगळ्यांबद्दलच विद्वेष होता. जे आम्हाला विरोध करतात ते सगळे चोर, जे आम्हाला विरोध करतात ते सगळे देशद्रोही, जे आम्हाला विरोध करतात ते सगळे कुणी भ्रष्टाचारी. जर तुम्ही आम्ही सांगू ते कॉमा, उद्गारवाचक चिन्ह अशा सगळ्या सहित गृहीत धरलं तरच तुम्ही आमचे, तरच तुम्ही चांगले आणि तरच तुम्ही देशभक्त. एखादा जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही चोर. इथून विद्वेष पसरायला सुरुवात झाली. धार्मिक विद्वेषाचं राजकारण ह्याच्या नंतर इथे मन तयार केली जातात किंवा उलट्या बाजूने इथे मन विकृत करायला सुरुवात होते. मागच्या 10 वर्षांमध्ये इथल्या सोकॉल्ड मेनस्ट्रीम मीडियामधून जाणीवपूर्वक समाजातल्या सर्वसामान्य माणसांची मन विकृत करण्याचा प्रयत्न सुरू, जाणीवपूर्वक. ह्या टीव्ही मीडियाला ह्याच्या खूप आधीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचं सोशल मीडिया मदत करत होता किंवा नेपथ्य रचना करत होता. टीव्ही मीडिया मुख्य कलाकार आहे या थिएटरचा.
पण आजूबाजूला त्याची यंत्रणा किंवा माहोल तयार करण्याचं काम इतर मीडिया करतात. त्याच्यामध्ये एक युट्यूब नावाचा प्रकार, करावत नावाचं मॅगझिन, त्याची लेटेस्ट स्टोरी या महिन्याची, या डिसेंबर महिन्याची स्टोरी आहे, मीडिया इश्यू, की कशी पावसाळ्यात त्या छकड्या उगवतात तशी युट्यूब चॅनल उगवलेली आहे शेकडोंनी. आणि ह्या युट्यूब चॅनल्स मधून खूप इंटरेस्टिंग गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक तर इतकी भयंकर गोष्ट समोर आली आहे की हे जे आत्ता सध्या प्रकरण आणि आफताब प्रकरण झालं त्यानंतर एका मुलाने आपण मुस्लिम आहोत असं करून एक व्हिडिओ प्रसारित केला की आणि त्याचं समर्थन केलं त्या आफताबच्या कृत्याचं. मी 35 काय मी काय 36 तुकडे केले असते की 37 तुकडे केले असते असं काहीतरी तो म्हणाला. तो मुलगा नंतर जाऊन तो व्हिडिओ जो मुस्लिम दिसतो तो नंतर जाऊन हिंदू निघाला. इंटरेस्टिंगली त्याचं नाव विकास निघाला. हा विकास झाला या देशात. इथे ही गोष्ट थांबत नाही मित्रांनो. त्या कार्यालयाची स्टोरी बघा. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे तो फक्त ह्या एकाच व्हिडिओत नाहीये, तो अशी साधारणपणे 10 युट्यूब चॅनल्स आहेत जी युट्यूबवर त्या 10 वेगवेगळ्या चॅनल्स मध्ये हा माणूस दिसतो 10च्या 10 ठिकाणी आणि तो प्रत्येक विषयावर बोलतो. म्हणजे तो गँगरॅपी बद्दल बोलतोय, तो अयोध्येच्या निकालाबद्दल बोलतोय, तो सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या विरोधात आलेल्या निकालावर टीका करतोय. एकच माणूस. म्हणजे नाटकं असतात ना, नाटकं कशी असतात. एक अभिनेता असतो, त्याला एक वेगवेगळा रोल दिला जातो. ह्या नाटकात एखादा माणूस एखाद्या राजाची भूमिका करेल, पुढच्या नाटकात एखादा माणूस भिकाऱ्याची भूमिका करेल, तोच माणूस त्याच्या पुढच्या नाटकामध्ये पत्रकाराची भूमिका करेल, मग नेत्याची करेल. मीडिया अशा लोकांची बाईट घेतं, हे युट्यूब वरून दाखवले जातात. माणूस एकच, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा म्हणून येतो. आता सर्वसामान्य जो प्रेक्षक आहे, दर्शक आहे, तो काय लक्षात ठेवत नाही हा अमेरिकेवर काल मी इथे बघितला होता आणि हा आज वेगळ्या चॅनलवर दिसतोय. तो लेण्या म्हणूनच बघतो. तो म्हणतो पेट्रोलची तर वाढली तरी चालतील, आहे फरक नाही, आहे तो अमुक अमुकी. दुसऱ्या चॅनलवर तो म्हणतो नाही राम मंदिर झालं हाच या देशाला महत्वाचं म्हणतो. तिसऱ्या चॅनलवर म्हणतो की हे शेतकरी आहे ते खलिस्तानी आहे, त्यांनी हे काही खरे शेतकरी नाही. जो सर्वसामान्य दर्शक आहे तो मागचा व्हिडिओ जाऊन बघत नाही बसत 20 मिनिटाचा की अरे हा माणसाला तिथे बघितलंय. नाही, ही पत्रकारिता नाहीये, नाटक आहे. नाटक स्टेज आहे, दृश्यम आहे. दृश्यम बघितला ना, दृश्यम 1 आणि दृश्यम 2 असे दृश्यमचे पाठ चालू. हे का माणूस वाचताना विचार तरी करतो, बघताना त्याच्यावर इतक्या गोष्टींचा मारा होतो की तू विचार नाही करत, तो या सगळ्या गोष्टी मान्य करत जा. म्हणजे आता आपण जो प्रयोग केला, या जर 6 माणसांना मी अर्धा तास शांतपणे बसवलं असतं तर त्या सगळ्यांनी सांगतो बेरोजगारी आणि महागाई या मुद्दा मांडला असता. मी त्यांना वेळच नाही दिला विचार करायला. 5 सेकंद 7 सेकंद मला सांगा त्यांनी तेच सांगितलं जे मला हवं होतं. सो त्यांचा मेंदू तिथेच राहिला ना, त्याच्या पलीकडे हल्लाच नाही, हलूच दिला नाही. दिवसातून 10 वेगवेगळ्या चॅनल्सवरून युट्यूबवरून जर आपल्याला ह्या गोष्टी येत राहिल्या, फेसबुकवरून येत राहिल्या, ट्विटरवरून येत राहिल्या, तर आपण बाकी विचारच नाही करणार. मग देशात इतर काही होते त्याच्याबद्दल आपण बोलणारच नाही. हळूहळू आपण खरं ग्राहक आहोत ना, हे युट्यूबचे, हे टीव्हीचे. आणि ग्राहक हा राजा असतो असे आपल्याला संस्कार आहेत ना चळवळीचे, ग्राहक चळवळीचे. तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण ग्राहक नसतो, आपणच एक प्रोडक्ट झालेलो.
आणि आपण आज ते एका मीडिया चॅनलला विकले जातोय, उद्या ते एका मालिकेला विकले जातोय, परवा ते एका ट्विटरला विकले जातोय, इंस्टाग्रामला विकले जातोय, फेसबुकला विकले जातोय, व्हॉट्सअप. आपण आता ग्राहक नाही, आपण एक प्रोडक्ट आहोत आणि आपण विकले जातोय. आपला बाजार होतोय, आपण लिलावात उभे आहोत, आपला रोज लिलाव होतो. कधी तो टीव्ही चॅनलच्या मार्फत होतो, कधी युट्यूबच्या मार्फत होतो, कधी इतरांच्या मार्फत होतो. आणि मग ह्याचं इथून मोठं राजकारण सुरू. लोक इथे येऊन थांबतात, इथून पुढे बोलायला सांगतो पाहिजे. याच्या मागे सत्तेचे आणि आजच्या सत्तेमध्ये असलेल्यांचे आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत. कसे? तुम्हाला माहिती फेसबुक हे व्हॉट्सअपचं मालक आहे, तेच इंस्टाग्रामचं मालक आहे. हे माहिती आहे का? फेसबुक ठरवतं आपण जर इंस्टाग्रामवर अकाउंट काढताना जॉईन विथ फेसबुक केलं तर आपल्या जे फेसबुकवर आपले जे मित्र आहेत त्यांचे सगळे इंस्टाग्राम अकाउंटचे फोटो आणि व्हिडिओ दिसायला. आपण एखाद्या आणखी एखाद्या माणसाला बघितलं तर त्याच परत दिसायला लागलं. एखाद्या प्रकारचा आपण व्हिडिओ बघितला तर त्याच कोणी जेवणाचे बघितलं तर कुकिंगचे व्हिडिओ दिसतात, कोणी मारामारीचे बघितलं ते दिसतात, कोणी कुठल्या कुठे जिमला जाता येतं वगैरे बघितलं तर ते दिसतात. हे तेच आपल्याला परत दिसणं, ह्याला अल्गोरिदम म्हणतात. बरोबर ना रे? तो अधिक एक्सपर्ट आहे. हे अल्गोरिदम कुठेतरी बाहेर बसून कोणतरी फिक्स करतात तिकडे अमेरिकेने. इंटरेस्टिंगली भारतामध्ये फेसबुकचा करार कुणाशी झालाय माहितीये? फीड बद्दलचा आणि पेनिट्रेशन बद्दलचा जिओशी. सो इन अ वे जिओ वाल्याचे हितसंबंध आहेत. जिओशी करार झालाय. हे जिओच आहे बिग बॉस आणि कलरचा अख्खा ग्रुप. इथेच थांबत नाही. न्यूज 18 हा देशाचा सगळ्यात मोठा माध्यम समूह आणि जिओ यांचा मालक एकच आहे. कळलं अमिश देवगण का सकाळ संध्याकाळ कोणाला शिवाय घालतो ते? अमिश देवगणचे नाही, त्याच्या मालकाचे हितसंबंध आहेत हे करण्यामध्ये. आणि हे का केलं जातं? तर हा असा समाजामध्ये सतत विद्वेष पसरत राहिला तर माणसांची मनं सतत दूषित होत राहतील. ती सतत दूषित होत राहतील तर ह्याच मुद्द्यांवर राजकारण होईल. ह्याच मुद्द्यांवर राजकारण झालं तर या देशात कोण निवडून येईल काय वेगळं सांगायला हवं. सो ही सत्ता अशीच जर ठेवायची असेल तर ते जिओवाल्याला हे सगळं करायला पाहिजे. हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे पण ते अपरिहार्य आहे. मलाही अनेकदा असं वाटतं की आपण इतकं सिम्प्लिफाय करून नाही बघायला पाहिजे, ह्यातलं काही कॉम्प्लिकेशन बघायला पाहिजे. पण नाही, इतकं सिम्प्लिफाय करून जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत ह्या व्यवस्थेला चॅलेंज नाही आपण करू शकतो. इथे बसलेल्या लोकांचं काम व्यवस्था काय करते हे समजून घेणं नाही, ते व्यवस्थेला चॅलेंज करतात. तर आपण इथे आता कशाला होते? आता इथे नवीन प्लेअर आलाय, त्याने एनडीटीव्ही विकत घेतलंय. त्याचं ते जिओवाल्यापेक्षा जास्त मोठे इंटरेस्ट आहे या देशाच्या सत्तेमध्ये. या देशामधली स्वतंत्र पत्रकारितेची शेवटची 5-7 दशके शिल्लक आहेत, ज्यांचा ओव्हरऑल मीडियाचा बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये 1% पण वाटा नाही. अर्थकारामध्ये तर 1% पण वाटा नाही. वायर, न्यूजक्लिक 1% पण वाटा नाही. अर्थकारणामध्ये इतकासा वाटा आणि प्रभावाचं काय घेऊन बसलं? रवीश कुमारचं एनडीटीव्ही रोज रात्री 9 वाजता ब्लँक जायचं. पुण्यापासून वाजपेयीला एबीपी शो करायच्या वेळेला ब्लँक जायचं, त्यामुळे एबीपी सोडावं लागलं. आता युट्यूबवर आलंय.
आपल्याला दिसलंच नाही तर काय करणार? काँग्रेसची भारत जोडो यात्रा निघाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपैकी लोकांना माहितीच नाही राहुल गांधी रोज 25 किलोमीटर चालतो. कसं करणार? कारण युट्यूब फेअर पद्धतीने वागतच नाही, फेसबुक फेअर पद्धतीने ते व्हिडिओ दाखवतच नाही. राहुल गांधीची ही अशी अवस्था आहे. शेतकरी आंदोलनाची त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होती. तो नाशिक पासून जो मार्च निघाला तो माउथ पब्लिसिटीमुळे लोकांच्या घराघरात गेला. नंतर प्रेशर तयार झालं आणि मग टीव्ही माध्यमांना दाखवावं लागलं. पहिल्या दिवशी दाखवलं होतं का? मला वाटतं तुम्ही होता ना ते पहिल्या मार्च, दाखवलं होतं का? मार्च नव्हता दाखवला. माउथ पब्लिसिटी लोकांच्या घराघरापर्यंत गेला, मग दाखवावं लागलं. आता टीव्हीला समजत आम्ही तो दाखवलं, उपकार नाही केले. मार्च केला म्हणजे लोक आंदोलन अनुमानी पायाने चालत नाही, दाखवलं म्हणजे काय? तुमचं जबाबदारी आहे, काम आहे तुमचं. आमच्या काळामध्ये आलं आम्ही म्हटलं असतो ना, तिला आंदोलन केलं, आपण गेलो राणे काम करतात, सोडून ते घरी बस. हे काम आहे माध्यमांचं. शेतकरी आंदोलन माहितीच नाही देशात. ज्यांना माहिती आहे त्यांना फक्त तेच माहिती आहे जे युट्यूबवरून त्यांना हवं दाखवले गेले. जे खलिस्तानी आहे तिथे काय कोणाची 1-2 हत्या झाल्या त्याच गोष्टी माहिती. मग आपण म्हणतो एवढं मोठं आंदोलन झालं पण त्याचा युपीमध्ये कसाच काय प्रभाव आला नाही. कसं आहे ना, युपीच्या लोकांना माहितीच होतं. मी लखीमपूर खेरीला गेलो होतो इलेक्शनच्या काळामध्ये. लखीमपूर खेरीमध्ये आम्ही एका चौकात, म्हणजे जिथे तो प्रकार झाला, ऍक्सिडेंट झाला, त्या नंतरची गाडी त्याच्या बाजूच्या चौकात आम्ही ती पुरी खात बसलो होतो, पुरी भाजी खात बसलो होतो. तिथे काही मुलं होती ज्यांचं वय साधारणपणे 25च्या दरम्यान. त्यातल्यापैकी अनेकांना शेतकरी आंदोलन नेमकं कशासाठी चालू आहे माहितीच नव्हतं. म्हटलं तुम्ही युट्यूब बघतो म्हणे, हे बघा ते पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं फक्त आंदोलन चालू आहे. त्यांना असं वाटतंय की आता आपल्याला पैसे मिळणार आहेत म्हणून आंदोलन चालू. की त्यांचं अंडरस्टँडिंग होतं का? मला सगळं तुला काय धक्का, मला अजिबात धक्का नाही बसला. म्हटलं मला त्या लखीमपूरच्या गावामध्ये मला मुलं भेटली ज्यांना शेतकरी आंदोलन माहिती नव्हतं. त्याचं कारण काय? तर माहिती कंट्रोल केली गेली. कंट्रोल का केली गेली? कुठली माहिती केली गेली? जी त्यांच्या धार्मिक विद्वेषाच्या अजेंडाला ट्रॅक करू शकते, आव्हान देऊ शकते. लोक महागाईबद्दल बोलायला लागली तर कोण बोलणार राम मंदिर आणि मस्जिद बद्दल आणि गॅरंटीबद्दल? नाहीच बोलणार ना. लोक राम मंदिराबद्दल बोलणारच आणि महागाईबद्दल बोलणारच नाही अशीच व्यवस्था केली तर प्रसार माध्यमांचं राजकारण हे असं आहे. भारतामध्ये एक आणखीन स्तर आहे, त्याच्याबद्दल आणखीन आवर्जून बोललं पाहिजे. फार कमी लोक हे बोलतात, माहिती नाही त्यांचे काय इथं संबंध असतात. भारतीय माध्यम ही उच्चवर्णीयांची माध्यम. जॉन ग्रेचा एक लेख आहे, 27 उच्चवर्णीयांची सत्ता आहे. तुम्हाला ज्यांनी वाचलं असेल मामा जाधवांच्या त्या पत्रिकेमध्ये अक्षरगाथामध्ये तो ट्रान्सलेट पण झाला. जॉन ग्रे नावाचा एक खूप मोठा इकॉनॉमिस्ट. आपल्याला म्हणतो आपण बहुजनांची सत्ता वगैरे, असं नाही. इथल्या उच्चवर्णीयांना असं खरोखर वाटतंय ही आपली सत्ता आहे. आणि हे सगळे मुद्दे इथल्या उच्चवर्णीयांच्या डायनिंग टेबलवर, बहुतांश उच्चवर्णीयांच्या डायनिंग टेबलवर बोलले जातात. या प्रचंडपणे सगळ्यांच्या समोर आहे. आणि इथली जी माध्यम आहेत, विशेषतः हिंदी माध्यम आहेत, ते तर आणखी बोललं पाहिजे. इथली जी हिंदी माध्यम आहेत, कोणाची जात काढू नये, पण जात ही या देशाचं वास्तव आहे हेही विसरू नये. जात नाही काढायची वगैरे असं गोडचे पकडून राहू नये. या देशातल्या अँकर्सची आडनाव बघा जात. त्याला खरंच वाटतं ही सत्ता आपली आहे आणि ही सत्ता गेली तर आपलं काय होईल, हा खरंच प्रश्न पडतो त्याला. ज्यावेळेला आजतक सारख्या, एबीपी सारखे किंवा अशा मोठ्या चॅनलच्या एखादा अँकर इतक्या टोकदारपणे धार्मिक मुद्द्यावरून एखादा प्रश्न विचारतो, तर तुम्हाला मला धक्का बसतो की माणसं असं कसं काय बोलू शकतो, असा कसा प्रश्न विचारू शकतात.
पण त्यांना तो प्रश्नच पडत नाही, कारण हा प्रश्न त्यांच्या मनात आहे वर्षानुवर्ष, आणि त्याचा परिणाम आज त्याला जी स्पेस मिळाली त्या स्पेस मध्ये ते बोलतात. इथल्या सत्तेचं चारित्र्य आणि इथल्या माध्यमांचं चारित्र्य हे एकच आहे, त्याच्यात फरक नाही बहुतांश माध्यमांचं. त्याच्यामुळे सत्ता आणि माध्यम असं वेगळं करताच येत नाही, द्वंद्व नाही, हे एकसारखेच आहे. आजकाल तर त्यांचे अँकर आणि यांचे प्रवक्ते एकसारखेच कपडे घालून येतात, कोण अँकर आणि कोण प्रवक्ता तेच करत नाही. तसंच ते जॅकेट वगैरे घालून असं वाटतं. जर मला असं वाटत असेल की हे माझं आहे तर मी त्याला डिफेंड करणारच. त्यामुळे इस्लामिक कृषी माध्यम याला डिफेंड करतात या परिस्थितीत. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे विकले नाही गेले, त्यांची मतच ही मनच ही. ते खासगीत सुद्धा हेच बोलतात. दिल्लीत 6 वर्ष काढलेत मला, अनेक जण जवळून नाही. आपण जो उदारमतवाद मानतो, आपण जो पुरोगामीपणा मानतो, आपणच मानतो, फार समाजातले लोक मानत नाहीत. आणि मग ह्या सत्तेने काय दिलं, तर प्रत्येक माणसामध्ये काहीतरी शुभंकर असतं, काहीतरी विभत्स असतं. इथल्या बहुसंख्याकांमधल्या विभत्सपणाला बाहेर काढलं, त्याचं प्रचंड अंगवण प्रदर्शन करायला त्याला ताकद दिली. जरूर काही ते करतात ती क्रांती आहे. आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवतीची अनेक माणसं आणि टीव्हीचे किंवा युट्यूबचे अँकर्स यांच्या बोलण्यामध्ये, यांच्या टोन मध्ये एकसारखेपण आहे. एक देश, एक भाषा, एक टोन. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या सतत चाललेल्या धार्मिक विद्वेषाला एका बाजूला स्ट्रॅटेजी म्हणता येतो, एका बाजूला त्या माध्यमांचा आता जो धर्मच झालेला अशी परिस्थिती. प्रत्येकाचा एक धर्म असतो ना, शोधाचा सूर्य धर्म असतो. प्रश्न हा आहे की आपण बाहेर कसं पडायचं. प्रश्न कळून चालत नसतो. गांधी म्हणायचं प्रश्न कळलेला माणूस ओके, प्रश्न कळल्यानंतर त्याचे उत्तर शोधायला जो धडपड करतो तो कार्यकर्ता. पण कार्यकर्ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा आहे की सरसकट त्यांना विरोध करायचा. मी आता अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले एका नेत्याच्या घरी गेलो होतो, असं चहा प्यायला. सध्या काँग्रेसमध्ये ऍक्टिव्ह, सीमारेषेवर ऍक्टिव्ह असतो. ते म्हणाले मी 10-12 दिवस टीव्हीच नाही बघत. म्हणजे तुम्ही 10-12 दिवस, मी तर मागचं 6 महिने टीव्ही नाही बघितलं, बंदच असतो. काहीच फरक नाही पडत माझ्या आयुष्यामध्ये. मी पत्रकार आहे, माझ्या आयुष्यात नाही फरक पडत. मला जे कळायचं ते कळतच. मित्रांच्या आयुष्यात कशाला पडायला पाहिजे. एकेकाळी टीव्ही नाकारणं म्हणजे माहिती नाकारणं आणि ते करू नये अशा मताचा मी होतो. त्याच्यासाठी भांडायचो. लहान मुलांना का होईना दिवसातून पूर्ण वेळ 1 तास तरी टीव्ही बघू द्या. लहान मुलांनी सुद्धा 1 तास टीव्ही बघितला पाहिजे असं म्हणायचं. काय बघावं हे आपण करूया, पण बघितलं पाहिजे असं म्हणायचं. पण मी आज या मताला आलेलो आहे की ऍक्च्युअली बहुतांश न्यूज चॅनल्स आणि युट्यूबवरची बहुतांश चॅनल्स बघू नयेत. ती या देशाच्या मानसिक आरोग्याला भयंकर इजा पोहोचवत आहेत. परदेशी कपडे वापरू नयेत अशी एक चळवळ होती, तशी टीव्ही बघू नये अशी एक चळवळ या देशात सुरू करायची वेळ आली. आणि खरंच आलेली आहे. तुम्हाला सांगतो, हे ह्या दुष्टचक्रातून, हे विषारी चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर हे करावंच लागेल. त्याला काहीच पर्याय उरलेला नाही. फेसबुक आणि ट्विटर वापरू नयेत का,
तो वापरावी. कारण ऍटलिस्ट आपल्याला बोंब मारायला, टीव्हीवर आपल्याला बोंब मारायला काय स्पेस उरलेली आहे ते सोडून द्यावं. फेसबुक ट्विटरवर आपल्याला बोंब मारायला एक जागा आहे, जेवढी आहे तेवढी गाडी पण त्याच्यावर क्रांती होणार नाही. इथूनच क्रांती होईल, याच्यातून पहिल्यांदा बाहेर करा. अल्टिमेटली माणसाची बोला, त्याला काय पर्याय नाही. ते मोनोलॉग नसावे, मन की बात नसावे, ऍटलिस्ट एक महिन्याची बोलावं, हाच मार्ग आहे, बाकी काही मार्ग नाही. त्यामुळे एकदा सांगतो, माझे मित्र म्हणतात, तरी मला एका ठिकाणी बोलवलं होतं, मी म्हणाले की अरे आता खूप झालं यार, 8 वर्ष काहीशी काय झालं, बास झालं. म्हटलं नाही, आता सुरुवात झाली, इथून तर सुरुवात आहे, अजून भरपूर बघायचं आहे या देशात. सकाळी बघतो ते विक्टर क्लेमरच्या डायरी बद्दल सांगत होतो. ती डायरी बघितल्यानंतर असं वाटतं की आपण अजून 1933-1945 कारकीर्द धरली तर आपण कुठे 1938 पर्यंत वगैरे चालू आहे. अजून 45 बघायचं आपल्याला, अजून भरपूर काय बघायचं. त्याला पर्याय ते ह्याच सगळ्या इकोसिस्टीमच्या जीवावर त्यांना सत्ता रेटणं शक्य होतं. प्रसार माध्यम आणि त्यांची सत्ता किंवा तिथल्या मुख्य सत्तेच्या केंद्र सरकारच्या पायाशी लोळून घेते असं म्हटलं तर ते आमच्या अनेक पत्रकारांना वाईट वाटेल. गुलाम आहे, घृणास्पद वाटावं इतके गुलाम, त्याला काय अधिकारच नाही. अनेक जण म्हणतो तुम्ही एवढे निराशावादी बोलता. म्हटलं निराशावादी नाही बोलत, ज्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही त्यांच्याकडून अपेक्षा करणं चूक आहे. त्यांना नाकारून पुढे जायची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे मी पत्रकार असून पुन्हा एकदा सांगतो की या प्रसार माध्यमांना आता सामूहिकरित्या नाकारून आहे. त्याशिवाय पर्याय. थँक्यू.